तुमच्यासोबतही असं कधी होतं का, की कसलीही पूर्वतयारी न करता अचानक इडली खायची खूप इच्छा होते आणि कधी-कधी मुलंही असं काही अचानक बनवून मागतात. पण मग असं वाटतं, आता इतक्या कमी वेळेत कशी बनवायची? तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. कसलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारी मऊ, स्पंजी आणि चविष्ट पोह्याची इडली. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही इथे बघू शकता एका वाटीच्या सहाय्याने मी 1 वाटी एवढे कांदे पोह्याचे आपले नेहमीचे जे पोहे असतात तेच मी घेतलेले आहेत. आणि आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे वाटून घेत असताना लक्षात ठेवायचं, की आपल्याला याची अगदी मऊ अशी पेस्ट पावडर बनवायची नाहीये. तर याची आपण रवाळ अशी पावडर बनवून घ्यायची आहे. पल्स मोडवरती चालू-बंद करत आपल्याला पोह्याची छान अशी रवाळ पावडर बनवून घ्यायची आहे. पावडर बनवून घेतल्याच्या नंतर ही बनवून घेतलेली पावडर बाउलमध्ये मी घालून घेते आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते, सेम त्याच वाटीने 1 वाटी रवा देखील घेतलेला आहे. 1 वाटी पोहे होते, तर 1 वाटी त्याच वाटीने रवा घेतल्यानंतर पुन्हा त्याच वाटीने आपण पाऊण वाटी एवढं फ्रेश ताजं दही घेतलेलं आहे. दही खूप हे आंबट नसावं. तर त्याच वाटीमध्ये आपण ज्यामध्ये दही घेतलेलं होतं, त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी सुरुवातीला मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि दहीच्या वाटीमध्ये घातलेलं पाणी या मिश्रणामध्ये घालून घेते. गरज पडल्यानंतर लागेल तसं पाणी पुन्हा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. लक्षात ठेवा, आपण डाळ तांदळाची जी इडली बनवत असतो, त्यासाठीचं जे आपलं पीठ असतं, ते खूप पातळ असतं याच्या मानाने. तर हे पीठ आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे. नेहमीच्या तांदळाच्या इडलीच्या पिठासारखं ते आपल्याला पातळ बनवायचं नाही. त्यापेक्षा थोडंसं घट्ट असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. साधारण 3 ते 4 चमचे होतील. एवढं पाणी मी घालून असं घट्टसर हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अगदी घट्ट असं आपण हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे. आणि आता हे झाकून आपण 15 मिनिटे बाजूला ठेवणार आहोत. त्यावरती झाकण ठेवते आणि 15 मिनिटासाठी आता बाजूला ठेवून चटणीसाठी लागणारं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. तर इथे मी अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे, असं उभं लांब चिरून. ओल्या खोबऱ्याची खूप छान चटणी बनते, पण प्रत्येक वेळेला घरामध्ये ओलं खोबरं शिल्लक असतंच असं नाही. तर या पद्धतीने सुकं खोबरं घेतलं तरी चालतं. त्याची देखील अप्रतिम अशी चटणी बनते. तुम्ही नक्की करून पहा एकदा. त्यानंतर इथे मी 2 चमचे डाळ म्हणजे आमच्याकडे याला डाळवं म्हणतात. काही ठिकाणी याला फुटाण्याची डाळ असं देखील म्हटलं जातं. तर फुटाण्याची डाळ किंवा डाळवं यामध्ये 2 चमचे मी घातलेले आहेत. त्यानंतर 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत. मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पण चटणी म्हटलं की थोडीशी झणझणीत असेल तर त्याची चव आणखीन वाढते. आणि थोडंसं आल्याचे तुकडे देखील मी यामध्ये घातलेले आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालून आणि गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी थोडंसं मीठ घालून घेते. पाणी घालत असताना तुम्हाला जितकी चटणी घट्ट हवी असेल किंवा पातळ हवी असेल, त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी ॲड केलं तरीही चालतं. थोडीशी घट्टसर असली की चटणी खायला छान होते, म्हणून मी यामध्ये पाण्याचा वापर सुरुवातीला थोडासा कमी केलेला आहे. गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे, वाटून घेत असताना. तर इथे पुन्हा पाणी ॲड न करता या पद्धतीने छान अशी घट्टसर चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे. आता यामध्ये आपण ही चटणी एका भांड्यामध्ये काढून फोडणी घालून घेऊया. तर फोडणीसाठी इथे मी 2 छोट्या पळीने तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 2 लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने घालून फोडणी छान अशी कडकडीत गरम केलेली आहे. बनवलेली फोडणी आपण या तयार करून वाटून घेतलेल्या चटणीवरती घालून घ्यायची आणि सगळं छान एकजीव करायचं आणि मग काय तयार झाली आपली मस्त टेस्टी
झणझणीत आणि तितकीच चविष्ट अशी सुक्या नारळाची चटणी. चटणी आता बाजूला ठेवून देते आणि 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. यामध्ये आपण आता गरज पडेल तसं पाणी घालून हे पातळ करून घ्यायचं आहे. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे आपण नॉर्मली इडली बनवत असतो डाळ तांदळाची त्यापेक्षा थोडंसं घट्टच असलं पाहिजे. नाहीतर पाणी आपण जर एकदम जास्त ओतलं तर ते पीठ पातळ होऊन जाईल. तर सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालायचं आणि या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने एकसारखं करून घ्यायचं. घट्टसर हे पीठ असलं पाहिजे. थोडंसं घट्ट असेल तरी चालेल, पण पातळ होता कामा नये. तर या पद्धतीने मी पहिल्यांदा दाखवलेलं होतं तेवढंच पाणी घालून छान असं पीठ घट्टसर करून घेतलेलं आहे. एकसारखं छान पीठ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. अगदी जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही. याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असेल तरी देखील चालतं आणि चमच्यामध्ये घेतल्यानंतर या पद्धतीने थांबून-थांबून जर हे पीठ खाली असं पडत असेल तर ओळखायचं की कन्सिस्टन्सी आपली अगदी परफेक्ट झालेली आहे पिठाची. तर या तयार पिठामध्ये आपण सोडा किंवा इनो घालण्यापूर्वी इडलीच्या ताटांना तेल लावून घेऊया. तेल लावून घेतल्यानंतर इडल्या तयार झाल्यानंतर ताटापासून सुट्ट्या करायला खूप सोपं पडतं. अजिबात इडली आपल्या ताटाला चिटकत नाहीत आणि अगदी सहज अलगद चमच्याच्या मदतीने काढल्यानंतर इडल्या बाजूला होतात. तर आठवणीने या पद्धतीने तेल लावून घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये. तर ताटांना छान असं एकसारखं तेल लावून घेतल्यानंतर 4ही ताटे या पद्धतीने तेल लावून घेतलेले आहेत मी. तर बनवून घेतलेली तेल लावून घेतलेली ताटे आहेत ती बाजूला घेते आणि इडलीचं जे पीठ आहे ते पुन्हा घेऊन यामध्ये आता आपण 1 इनोचं पॅकेट आहे ते घालून घेणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर याऐवजी तुम्ही थोडासा खायचा सोडा घालायचा आणि त्यावरती लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे छान असा इनोने जो रिझल्ट येतो तोच आपल्याला सोडा आणि लिंबूमुळे देखील येतो. तर इनोच्या ऐवजी तुम्ही लिंबू आणि सोडा हे देखील वापरू शकता. तो देखील खूप छान ऑप्शन आहे. छान जाळीदार स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी. इडलीचं मिश्रण जे आहे, पीठ जे आहे ते पुन्हा छान एकसारखं करून घेतल्यानंतर तेल लावून घेतलेल्या इडलीच्या ताटामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने पीठ सगळ्या ताटांमध्ये मी घालून घेते. थोडंसं घट्टसर असल्यामुळे आपण हे पीठ घातल्यानंतर या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने छान एकसारखं करून घ्यायचं. या पद्धतीनेच पूर्ण जे 4ही ताटं आहेत, त्यामध्ये मी इडलीचं पीठ घालून घेते. तर बोटाने या पद्धतीने एकसारखं करून घेतल्यानंतर इडली ज्यावेळेला आपण ताटामध्ये भरून घेतो, इडली पात्रामध्ये भरून घेतो, त्यावेळेला ते थोडंसं टॅप करायचं म्हणजे काय होतं यामध्ये एक्स्ट्रा जी हवा असेल ती निघून जाते आणि छान अशी इडली आपली फुलून यायला मदत होते. तर हलकं साधारण एक 2 ते 3 वेळा आपण हे टॅप करून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या इडलीच्या ताटांमध्ये देखील असंच मी इडलीचं पीठ जे आहे ते घालून घेणार आहे आणि इडलीच्या या भांड्यामध्ये मी अगोदरच पाणी घालून ठेवलेलं होतं. पाणी हलकसं गरम देखील मी करून घेतलेलं आहे. तर इथे इडलीचं पहिलं जे ताट आहे ते ठेवल्यानंतर याच्या जे होल आहेत त्याच्या बरोबर दुसरी इडली वरती येईल या पद्धतीने ताट ठेवून घ्यायचं आहे. होलांच्या बरोबर वरच्या ताटाची इडली आली पाहिजे म्हणजे छान अशा त्या आपल्या इडल्या उकडायला मदत होते. तर या इडली बॅटरमध्ये एवढ्या पिठामध्ये आपल्या टोटल 15 इडल्या झालेल्या आहेत. आता या इडल्या आपण हाय फ्लेमवरती 5 मिनिटे आणि 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान अशा उकडून घेऊया. तर इडल्या उकडण्यासाठी इथे मी ठेवलेल्या आहेत आणि 5 मिनिटानंतर मी गॅस थोडासा कमी करून घेते. मध्यम आचेवरती गॅस मी केलेला आहे आणि 15 मिनिटानंतर सुरी घालून बघितल्यानंतर अगदी छान अशी आपली सुरी इथे निघलेली आहे. याचाच अर्थ इडल्या ज्या आहेत त्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. पण लगेचच या इडल्या आपल्याला काढायच्या नाहीयेत. पुन्हा झाकण ठेवून अगदी व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर या इडल्या आता मी काढायला घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने काढल्यानंतर अगदी सहज अलगद या प्लेटीपासून वेगळ्या होत आहेत. अगदी खाली जराही आपली ही इडली
ताटाला चिकटलेली नाहीये. एकदम स्पॉन्जी आणि एकसारखी इडली आपली तयार झालेली आहे. काढल्यानंतर देखील अगदी सहज या इडल्या निघालेल्या आहेत आणि तोडून दाखवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी आपली जशी तांदळाची इडली असते त्याच पद्धतीने ही इडली दिसते. तर अशीच सोप्या पद्धतीने आणि झटपट कसलीही पूर्वतयारी न करता तुम्ही ही पोह्याची इडली नक्की करून पहा. आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमची कमेंट देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर एक कमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.